CCTNS कार्यप्रणालीचा वापर करत गुन्ह्यांची डिजिटल नोंद, तपासाची माहिती आणि नागरिकांच्या तक्रारींचं प्रभावी व्यवस्थापन करत अकोला पोलीस दलानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे। CCTNS कार्यप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अकोला पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। गुन्ह्यांची 100% नोंदणी, नागरिक पोर्टलवर गुन्ह्यांचं 100% प्रकाशन आणि तक्रारींचं 100% निराकरण करण्यात आलं आहे। महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही निर्धारित कालमर्यादेत 100% दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक कामकाज आणि नागरिकांना तत्पर सेवा देण्यावर भर देत अकोला पोलीस विभागाने केलेलं कार्य महत्त्वाचं पाऊल ठरत आहे। क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम अर्थात CCTNS म्हणजेच पोलीस ठाण्यात एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याची माहिती, तपासाची प्रगती आणि गुन्हेगारीशी संबंधित नोंदी डिजिटल पद्धतीनं व्यवस्थापित करण्याची व्यवस्था। यामुळे पोलिसांना महत्त्वाची माहिती पटकन मिळते, तपासाला वेग येतो आणि वेगवेगळ्या पोलीस यंत्रणांमध्ये माहितीची देवाणघेवाणही सोपी होते। या सगळ्या निकषांचा योग्य मेळ साधत अकोला पोलीस दलानं महाराष्ट्रात एक मोठी कामगिरी केली आहे। CCTNS सिस्टीमच्या प्रभावी वापरात अकोला पोलीस दल राज्यात अव्वल ठरला आहे। राज्यातल्या एकूण 53 पोलीस युनिटमधून अकोला पोलीस दलानं 203 पैकी 203 गुण मिळवत मे महिन्यासाठी हा पहिला क्रमांक पटकावला आहे। अकोला पोलीस दलानं या प्रणालीवर 997 गुन्ह्यांची 100% नोंदणी केली आहे। नागरिक पोर्टलवरही 100% गुन्हे प्रकाशित करण्यात आले आहेत। सोबतच महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये निर्धारित वेळेत 100% दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे, तर तक्रारींचंही 100% निराकरण करण्यात आलं आहे। तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी केला जातोय। एक खूप मोठी उपलब्धी अकोला पोलीस दलांची आहे। मे महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यात CCTNS कार्यप्रणाली म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम्स याच्यामध्ये अकोला जिल्ह्याला अव्वल स्थान भेटलेलं आहे, फर्स्ट रँक भेटलेला आहे। याच्यामध्ये आम्हाला 201 पैकी 201 गुण भेटलेले आहे। आम्ही याच्यामध्ये सर्व जे CCTNS मध्ये फॉर्म्स असतात ते आम्ही वेळेचे आत फिल केलेले आहे। सर्व आमची चार्जशीट्स जे असतात ते सर्व ऑनलाईन फिल केलेली आहे। सर्व प्रकारचा आमचा जे पोर्टल्स असतात त्याचा यूज आम्ही केलेला आहे। जे काही आम्हाला कंप्लेंट्स प्राप्त होती त्याचे 100% निराकरण आम्ही केलेलं आहे आणि CCTNS कार्यप्रणालीचा इस्तेमाल करून वुमेनचे कंप्लेंट, वुमेन रिलेटेड कंप्लेंट्स, मिसिंग कंप्लेंट्स या सुद्धा आम्ही याच्यामध्ये उपयोग केलेला आहे। CCTNSच्या माध्यमातून गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासोबतच अनोळखी मृतदेह आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख पटवण्यासाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। जेवढे अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशन मध्ये ज्या FIR रजिस्टर्ड होतात त्याच्यापैकी पूर्ण आम्ही 100% काम केलेलं आहे। तसेच घटनास्थळ आणि महिला व बालकांसंदर्भात यामध्ये प्राधान्याने काम करून त्यामध्ये 100% कसे आपण काम करू याचा आम्ही प्रयत्न करून त्यामध्ये 100% गुण संपादन केलेले आहेत। तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक गोष्ट ही सिटीजन पोर्टलवर अवेलेबल व्हावी म्हणून FIR प्रकाशित करून त्यांना ते पूर्णपणे आम्ही करून देऊन त्याच्यामध्ये पण 100 गुण मिळवलेले आहेत। असा कामकाज आम्ही या CCTNS प्रणालीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणि CCTNSचे सर्व अंमलदार यांनी काम करून आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। त्यासाठी आमच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन आम्हाला खूप लाभले। CCTNS मधल्या प्रभावी कामगिरीची दखल घेत मे महिन्याच्या CCTNS क्रमवारीत अकोला पोलीस दल महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आला आहे। या यशामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे। CCTNSच्या मदतीनं पोलिसांचं काम जलद आणि कार्यक्षम झालं आहे। ही कामगिरी केवळ राज्यात पहिला क्रमांक मिळवण्यापुरती नाही, तर तंत्रज्ञानाच्या मदतीनं पोलीस तपास अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिक केंद्री करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला।